नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासाची भजी बनविणार आहोत। अगदी कुरकुरीत अशी खूपच छान बनते। तर मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्ध वाटी भगर घेतलेला आहे। आता हे आपल्याला म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे। बघा, सुरुवातीला मी साबुदाणा भाजून घेते आणि जास्त असा भाजायचा नाही आहे, थोडं भाजायचं आहे, फक्त गरम करायचं आहे। आणि हे मिश्रण आपल्याला लवकर थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यात वाटायचं आहे। बघा, या पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे, खूप लाल करायचा नाही। मी काढून घेतलेला आहे। आता गॅसवर कढई आहे, तर ती गरमच आहे, त्यातच आपण भगरही टाकून घ्यायचा आहे। भगरनं लवकर भाजल्या जातो। बघा, या पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे आणि बारीक असं मिक्सरच्या भांड्यात पावडर केलेलं आहे। लक्षात ठेवायचं, हे म्हणजे वेगळं वेगळंच म्हणजे दळायचं। एकत्र दळलं तर बरोबर दळल्या जात नाही, वाटल्या जात नाही। आता मी एक बटाटा असा सालं काढून काप करून असं पाण्यात ठेवलेला होता। काळा पडत नाही पाण्यात ठेवल्याने। आता आपल्याला यालाही छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। 2-3 चमचे मी पाणी टाकलेलं आहे अंदाजे। पाणी टाकून घ्यायचं, असं प्लेन असं वाटून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने असं वाटून घेतलेलं आहे। आता एका भांड्यात काढून घ्यायचं आणि यात आता जास्त मसाले जात नाही उपवासाला। तर आपण चवीपुरतं आता इथे मी मीठ टाकणार आहे। यात जेवढं मिश्रण बसेल ना तेवढं आपल्याला घालायचं आहे। बघा, आणि जिरं पावडर घेतलेलं आहे, सेंधे मीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जिरं खात नसेल उपवासाला तर तुम्ही स्किप करू शकता। मी मिरची पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच। तुम्ही म्हणजे या ऐवजी मिरच्या पण घेऊ शकता। आता मी हे साबुदाण्याचं बघा या पद्धतीने पावडर केलेलं आहे। छान असं रवा आहे, तर 4 चमचे टाकलेला आहे। आणि हे भगरीचं पावडर आहे। काही भागात याला वरळी पण म्हणतात, आमच्याकडे भगरच म्हणतात। तर हे पावडर करून घेतलेलं आहे। आता यात मला जेवढं म्हणजे प्रमाण आपलं म्हणजे मावेल तितकंच मी पावडर टाकून घेतलेलं आहे। नंतर मी अजून 2 चमचे भगरीचं टाकलेलं होतं। 2 म्हणजे 4 चम्मच झालेला आहे। आता आपल्याला मुरायला ठेवायचं आहे। आणि मग मी बघितलं होतं तर थोडं सैल वाटत होतं, तर मी 2 चमचे अजून टाकलेलं आहे। बघा, छान असं 20 मिनिटं मी असं मुरायला ठेवलेलं होतं। बघा, असं मस्त फुललेलं आहे। आता आपण भजी करायला घेऊया। मस्त अशी कुरकुरीत भजी तयार होतात। बघा, मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे। पाण्यामध्ये बोटं बुडवायचे आणि अशा पद्धतीने भजी आपल्याला छान अशी गोल गोल टाकून घ्यायची आहे। आणि लगेचच टच करायचं नाही। त्याला म्हणजे तेलामध्ये भजी आपली सेट होऊ द्यायची। त्यानंतरच आपल्याला म्हणजे झाऱ्याने पलटवायचं आहे। बघा, या पद्धतीने म्हणजे सुरुवातीला थोडा फेस येतो, त्यानंतर तो कमी कमी होतो, तेव्हाच आपल्याला झारा लावायचा आहे, ते तळत येतात। बघा, या पद्धतीने छान उलटवून पलटवून मस्त असे लालसर भजी आपल्याला तळून घ्यायची आहे। खूपच छान तयार होतात ही। दह्यासोबत तर इतकी छान लागतात, चटणीसोबत शेंगदाण्याची चटणी वगैरे बनविली त्याच्यासोबतही खूप छान लागतात। बघा, या पद्धतीने आता तळून झालेलं आहे, तर ते काढून घ्यायचं आहे। बघा, काढल्यानंतरही याची म्हणजे शिजण्याची प्रोसेस अशी सुरूच असते। आता मी दुसऱ्यांदा अजून टाकून घेत आहे। त्याच पद्धतीने टाकायचे आहे। थोडं पाण्यामध्ये मी बोटं बुडवून मग नंतर सोडत असते, म्हणजे भजी छान अशी पटपट म्हणजे तेलामध्ये सुटतात, असं हाताला चिकटत नाही। बघा, अशा पद्धतीने मी मस्त दुसऱ्यांदाही तळून घेतलेली आहे। याच पद्धतीने मी पूर्ण तळून घेते आणि मस्त अशी भजी आपली तयार झालेली आहे। आता आपण ही सर्व करूया।
बघा अशी उपवासाची भजी मस्त तयार झालेली आहे. दह्यासोबत, चटणीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.